मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला तुमचा चेहरा आकर्षक करायचा असेल, कुठल्याही औषध गोळी शिवाय, कुठल्याही चेहऱ्यावर लावायच्या क्रीम शिवाय, फेस पॅक शिवाय, स्क्रब शिवाय किंवा अजून काही पार्लरच्या उपायाशिवाय जर तुमच्या चेहऱ्यावरती एक नैसर्गिक ग्लो आणायचे असेल, चमक आणायचा असेल, तुमच्या चेहऱ्यावरच्या मांसपेशींच्या वरती एक टोन आणायची असेल, तुमच्या डोळ्याच्या भोवती काळी वर्तुळ आली असतील, सुरकुत्या पडल्या असतील, तुमच्या चेहऱ्यावरती कपाळावरती आठ्या पडल्या असतील, गाल तुमचे खूप जास्त वजन असल्यामुळे फॅट जमा झाल्यामुळे असे गुबगुबीत झाले असतील, जास्तीचे फुगले असतील, गळ्यावरती जास्तीचे फॅट जमा होऊन तुमचा चेहरा खूप जास्त ओबडदोबड दिसत असेल, त्याला एक विशिष्ट आकर्षक शेप आला नसेल किंवा तो निघून गेला असेल, सतत तुमचा चेहरा उदास वाटत असेल, दुःखी वाटत असेल आणि जर तुम्हाला ही तेज तुमच्या चेहऱ्यावरची परत पहिल्यासारखी आणायची असेल, तुमच्या चेहऱ्याकडे सगळ्यांनी वळू बघावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चेहरा आकर्षक बनवण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे 5 सोपे योगा सांगणार आहे, व्यायाम सांगणार आहे, एक्सरसाइज सांगणार आहे, जो व्यायाम तुम्ही कुठेही कधीही कुठल्याही वेळेला करू शकता आणि तुमचा चेहरा हा आकर्षक बनवू शकता। तर चला, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, त्याआधी विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका। प्रत्येक व्यायाम नीट समजून घ्या, तो कसा करायचा आहे, किती वेळ करायचा आहे, त्याचे फायदे काय होणार आहेत हे नीट समजून घ्या, मग तुम्हाला त्याची खात्री पटेल आणि तुम्ही ते करायला सुरुवात कराल। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। मित्र हो, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा व्यायाम आहे तो म्हणजे तुमच्या तोंडामध्ये हवा किंवा पाणी धरून ठेवा। आता हे पाणी किंवा हवा किती वेळ धरून ठेवायची, तर जोपर्यंत तुमचे डोळे जड पडणार नाहीत, जोपर्यंत तुमच्या डोळ्यातून हलकेसे अश्रू येणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही हे पाणी किंवा ही हवा तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये धरून ठेवायचे। पाणी किंवा हवा कशा प्रकारे धरून ठेवायची, तर पूर्ण तुमचे गाल फुगले पाहिजेत आणि हे गाल टम फुगलेले असताना तुमचे डोळे सुद्धा खूप मोठे वटारलेले झाले पाहिजेत। कशा प्रकारे, नीट लक्ष देऊन बघा, मी तुम्हाला करून दाखवतो। अशा प्रकारे हा तुम्ही व्यायाम करायचा आहे। सुरुवातीला तुम्ही 2 ते 3 मिनिट करा, त्याच्यानंतर तुम्ही हा वेळ हळूहळू वाढवा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। हा व्हिडिओ ऐकत ऐकत देखील तुम्ही हे करून पाहू शकता आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच थोडा तरी फरक तुमच्या चेहऱ्याच्या मांसपेशीमध्ये, तुमच्या चेहऱ्याच्या दिसण्यामध्ये जाणवल्याशिवाय राहणार नाही। आणि हा फरक जर तुम्हाला लगेच जाणवला तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा, जेणेकरून इतर लोकांना देखील कळू द्या खरंच हा शास्त्रीय व्यायाम आपला चेहरा नैसर्गिकरित्या आकर्षक बनवण्यासाठी किती फायदेशीर ठरू शकतो। दुसरा महत्त्वाचा व्यायाम आहे तो म्हणजे सरळ तुम्ही तुमच्या तोंडाचा चंबू करा आणि तो चंबू जितका वेळ शक्य आहे तितका वेळ धरून ठेवा, हळूहळू तो सोडून द्या, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। हा कसा करायचा आहे नीट लक्ष देऊन बघा। हे करत असताना तुम्ही जास्त वेळ धरून ठेवण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुमच्या ह्या बोटाच्या ज्या मांसपेशी आहेत किंवा गालाच्या ज्या मांसपेशी आहेत ते पुढे ताणल्या जातील आणि त्यांना एक विशिष्ट शेप येईल। हिथं जमा झालेलं जे फॅट आहे, हिथं झालेलं जे काही ओबडधोबडपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि तुमचा चेहरा आकर्षक एकदम होऊन जाईल आणि नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल। तिसरा महत्त्वाचा व्यायाम आहे तो म्हणजे तुम्हाला हसायचं आहे। तुम्हाला जरी हसू येत नसेल तर तुम्ही हसा, साधं तुम्ही असं देखील जरी केलं तरी तुमच्या मांसपेशी अतिशय चांगल्या होतात, चेहऱ्यावरती एक चांगलं तेज येतं। बरेच जण हल्ली आपण या धावपळीच्या युगामध्ये हसणंच विसरून गेलोय, त्यामुळे हसणं हे आपल्या चेहऱ्याच्या आकर्षक दिसण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। जरी तुम्हाला हसू आलं नाही, जरी तुम्ही दुःखी असाल तरी तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे। तो कसा आहे, तर तुम्ही सरळ हसायचं आहे असं म्हणजे काय होईल की तुमच्या ह्या ज्या मांसपेशी आहेत त्या चांगल्या विस्तारल्या जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं, या हसण्यानं चेहऱ्यामधल्या मांसपेशींच्या तिथं असणारं जे रक्ताभिसरण आहे ते चांगलं सुधारेल आणि चेहरा नैसर्गिकरित्या टवटवीत होईल आणि तुमच्या चेहऱ्यावरती एक चांगलं तेज येईल। चौथा महत्त्वाचा व्यायाम आहे तो म्हणजे तुम्हाला पाण्यानं किंवा हवेनं गुळण्या करायच्या आहेत। पाणी तोंडामध्ये धरा किंवा पाणी नसेल तर तुम्ही हवा देखील तुमच्या तोंडामध्ये धरू शकता आणि त्यानं गुळण्या करायच्या आहेत। कशा प्रकारे करायच्या तुम्ही नीट लक्ष देऊन बघा। सगळ्यात सुरुवातीला पाणी किंवा हवा तुमच्या तोंडामध्ये भरून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इकडच्या गालाकडे एकदा पूर्णपणे त्या पाण्याला किंवा त्या हवेला धरून ठेवा, फुगवून ठेवा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। कसं करायचं नीट लक्ष देऊन बघा।
जास्तीत जास्त तुम्ही हा गाल फुगवायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त वेळ तो फुगवलेला धरून ठेवायचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. इकडच्या गालाने इकडच्या गालाने एकदा झाल्यानंतर तुम्ही दोन्ही गालांनी परत एकदा करा. पाचवा सगळ्यात महत्वाचा व्यायाम आहे तो म्हणजे तुम्हाला तोंडाचा मासा करायचा आहे. कशा प्रकारे करायचा आहे? लहान मुलं तुम्ही करताना बघितलं असेल किंवा तुम्ही लहान असताना कधीतरी केलं असेल कोणाला तरी वाकडं दाखवण्यासाठी. तर ते काय आहे, तुमचे दोन्हीही गाल तोंडामध्ये पूर्णपणे ओढून घ्या, आत खेचून घ्या. जेवढं शक्य होईल तितकं तुम्ही ते खेचून घ्या आणि जेवढा शक्य असेल तितका वेळ तुम्ही ते धरून ठेवा. कसं करायचं नीट लक्ष देऊन बघा. जेवढा वेळ शक्य असेल तुम्ही तेवढा वेळ ते धरून ठेवा. नक्कीच तुमच्या तोंडाच्या ज्या मांसपेशी आहेत ते नंबर 1 होतील आणि तुमच्या सगळ्या संपूर्ण चेहऱ्याला एक चांगलं तेज येईल. सुरकुत्या निघून जातील, डोळ्याभोवती काळे सर्कल्स असतील तर ते निघून जातील, कपाळावर आठे असतील तर त्या निघून जातील आणि चेहरा किंवा इथलं मांस कमी होऊन हनुवटी एकदम चांगली सुंदर रेखीव चेहरा दिसेल. गळ्यावरती किंवा मानेच्या भोवती किंवा गालाच्या तिकडं किंवा कानाच्या तिकडं जे काही तुमची फॅट किंवा चरबी जमा झाली त्याच्यामुळे तुमचा चेहरा ओबडधोबड झालाय तो पूर्णपणे निघून जाईल आणि तुम्हाला तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या कुठल्याही औषध गोळीशिवाय, कुठल्याही फेस पॅक, स्क्रब शिवाय, क्रीम शिवाय, अजून कुठलं काही पार्लरच्या कुठल्याही उपायाशिवाय अतिशय चांगला, रेखीव, आकर्षक बनवता येईल. यासोबतच मित्रांनो कुठलाही उपचार करत असताना तो फक्त बाहेरूनच असावा असं नाही. जर तुम्ही त्याच्यासोबत तुमच्या पोटातून जर त्याची काळजी घेतली म्हणजेच अर्थात शरीराचं तुमच्या चांगलं पोषण होत असेल तर तुमच्या चेहराच नाही तर सगळ्याच भागासाठी तो अत्यंत चांगला फायदा होतो. त्यासाठी तुम्ही योग्य आहार घ्या, पूरक, पोषक, संतुलित आहार घ्या. दररोज हिरव्या पालेभाज्यांचा, फळभाज्यांचा, फळांचा तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. त्या सीझनमध्ये मिळणारी जी फळं आहेत, भाज्या आहेत त्या तुम्ही आवर्जून खा, कारण त्या सीझन मध्ये ती फळं त्याच्यासाठीच निसर्गाने आपल्याला दिलेली असतात की जेणेकरून आपलं आरोग्य, आपली प्रतिकार शक्ती काळामध्ये होणाऱ्या आजारापासून बचाव करण्यासाठी वाढेल याची काळजी निसर्गाने घेतली. त्यामुळे आहार तुम्ही व्यवस्थित घ्या, वेळेवर घ्या, कुठलेही व्यसन करू नका. दररोज नियमित चालण्याचा व्यायाम किमान अर्धा तास तरी करा किंवा कुठलाही व्यायाम तुम्ही करू शकता तुमच्या शरीराला सहन होईल इतका, तुमच्या वयाच्या मानानुसार, तुमच्या प्रकृतीच्या मानानुसार. यासोबत शारीरिक हालचाल नियमितपणे ठेवा. एक ठिकाणी जास्त वेळ बसून राहू नका, जास्तीचा ताणतणाव घेऊ नका, मानसिकता चांगली ठेवा. त्यासाठी योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन करा आणि सगळ्यात महत्वाचं आपले छंद जोपासा. आवडीच्या व्यक्तीबरोबर गप्पा मारा, आपल्या आवडीच्या गोष्टी आवर्जून करा, आपल्याला समाधान देणाऱ्या गोष्टी आवर्जून करा. सर्व प्रकारचे विटॅमिन मिळतील याची खात्री घ्या आणि त्यातल्या त्यात विटॅमिन डी ला कधीच विसरू नका, कारण विटॅमिन डी ची कमतरता हल्ली खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. चा परिणाम म्हणून देखील खूप आजार बळावत आहेत. हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि नक्कीच या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला जास्तीची औषध गोळी घ्यायची गरज पडणार नाही. यासोबतच योगा सुद्धा करा, प्राणायाम, कपालभाती असेल, ह्या सुद्धा व्यायामामुळे तुमची मनशांती चांगली होते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि चेहरा देखील चांगला फ्रेश आणि आकर्षक टवटवीत दिसतो. तर नक्कीच मित्र हो, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, नैसर्गिकरित्या मजबूत राहण्यासाठी, आयुष्यमान वाढवण्यासाठी, कुठल्याही आजारापासून दूर राहण्यासाठी औषध गोळ्या किंवा दवाखान्याचा खर्च किंवा शरीराचं, मनाचं होणारं नुकसान, वेळेचं होणारं नुकसान हे आपण टाळू शकतो. आणि आपली जीवनशैली, आपला आहार, आपला व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे जर आपण केल्या तर नक्कीच आपण सदृढ आयुष्य जगू. आणि आपल्यासोबतच आपल्या लोकांना देखील हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील आकर्षक दिसण्यासाठी फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील. या उपरही जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजपासून हा व्यायाम करायला कोण कोण सुरुवात करणार आहे, कुणाला हा व्यायाम सुरू केल्यानंतर चांगला फरक चेहऱ्याच्या मध्ये दिसून आला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव देखील आवर्जून कळवा. परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून आम्हाला अजून चांगले आरोग्यविषयक व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.